करण्याच्या प्रयत्नात होते। वैष्णवी मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबावर 17 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्समध्ये लपून बसून होते। पुण्यातून दोघेही कोल्हापूरला गेल्याची माहिती मिळते। कोल्हापूरनंतर पुन्हा पुण्यातील पवना डॅम परिसरात देखील ते लपले होते आणि याच दरम्यान हगवणे तळेगाव दाभाडेतील हॉटेलमध्ये सीसीटीव्हीत दिसून आलेले आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर हगवणे कुटुंबियांवर 17 मे रोजी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 जण जे आहेत ते प्रथम अटक झाले। त्यानंतर राजेंद्र हगवणे असेल किंवा त्याचा मुलगा सुशील हगवणे असेल, हे दोघं जे आहेत ते फरार झाले। हे फरार झाल्यानंतर बावधन जवळ असलेल्या याच मुहूर्त लॉन्स मध्ये जे आहे ते त्यांनी 2 दिवस जो आहे ते त्या ठिकाणी मुक्काम केला। त्यानंतर त्या मुहूर्त लॉन्स नंतर ते जे आहेत ते कोल्हापूरच्या दिशेने जे आहेत ते 1 दिवस त्यांनी कोल्हापूरमध्ये जो आहे तो मुक्काम केला। त्यानंतर कोल्हापूरचा मुक्काम उरकून जे आहे ते पुण्यातील मावळ तालुक्यामधील पवना धरण